हाय फ्रेंड्स, तर आहे ना आता आहे ना संध्याकाळचे ना 6:15 वाजलेले आणि आमच्या इकडे ना जोरदार असं पावसाचं आगमन बी झालेले. मी दाखवते तुम्हाला आमच्या इकडे कशा प्रकारे पाऊस पडतोय जोरात. थंडीमध्ये पाऊस पडतोय, काय खरं आहे का पावसाचं. भर दिवाळीत पाऊस, थंडीमध्ये पाऊस, उन्हाळ्यात पाऊस. बाहेर मस्त पावसामुळे असं छान वातावरण झालं होतं आणि आजूबाजूला हिरवळ आहे ना, अगदी छान वाटत होतं. आणि ना घराजवळ मस्त महादेवाचं मंदिर आहे, तिथे बी संध्याकाळी लोक पाणी टाकायला येतात ना, तर घंट्याची धून ऐकून एकदम छान वाटत होते. तर त्यानंतर मी इथे ना पराठ्यांसाठी ना बटाटे बाहेर पाऊस पडतोय म्हणून लाईट केव्हा भिजवू शकते, म्हणून त्यासाठी मी इथे ना पराठ्यांसाठी ना बटाटे शिजायला लावून दिलेले. रुबीला इकडे कोंडून ठेवले. रुबी बघा कशी आरळ मारते. एकीकडे बटाटे शिजायला लावून दिले आणि मी इथे ना लसूण सोलून घेत होती, कारण मसाल्याला लागेल. लसूण सोलून झाल्यानंतर मी नंतरून दिवाबत्ती केली संध्याकाळची आणि नंतर आहे ना पराठ्याला लागणार आहे ना मसाला हिरवी मिरची लसूण अद्रक मिक्सरमध्ये फिरवून घेतला आणि मसाला जो अगोदरच बनवून ठेवला होता पराठे नंतर बनव म्हटलं गरम गरम मिस्टर घरी आल्यावर. तर आणि आम्हाला आहे ना या ठिकाणी काकांची शिडी द्यायला जायचं होतं, तर आहे ना मिस्टरांनी आम्ही ना शिडी द्यायला गेलो. मग तिथे ना कांतारा मूवी चालू होता, मग आम्ही कांतारा मूवी बघत बसलो. पिक्चर बघता बघता इथे चकली बी खात होतो आणि ना नंतर आहे ना मयंकने ना हॉटेलमधून शेवभाजी आणि खिचडी पार्सल आणली होती. मग इथे जेवायला बसले होते ते. मग आंटी मला म्हणे थोडं खाऊन घे, मग मी बी तिथे थोडं खाल्लं. नंतर घरी आल्यावर मिस्टरांसाठी इथे ना पराठे बनवून दिले छान असे. मग मिस्टरांना इथे जेवायला देऊन दिलं होतं. तर तुम्ही बी या पराठे खायला. मला काय